नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू स्वामींच्या दारात गेल्यावर नेमके काय मागावे? चला तर मग पाहूया. स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नतमस्तक झाल्यावर प्रत्येकजण काही ना काही मन की बात बोलून दाखवत असतो. अनेक जण स्वामींसमोर जाऊन उभे राहतात. स्वामींसमोर गेल्यावर काय बोलावे, काय सांगावे याचे भान राहत नाही. कारण स्वामींचे दर्शन घेताना मनवस्था उच्च पातळीला पोचते असे अनेक जण सांगतात. अनेकांना स्वामींकडे पाहत राहावेसे वाटते. कितीही वेळ स्वामींसमोर बसले तरी समाधान होत नाही, असेही अनेकांचे अनुभव होत आहेत. अनेक जण आपल्या अडचणी, समस्या गाऱ्हाणी स्वामींकडे मांडत असतो. त्यातून मुक्तता मिळावी, दिलासा मिळावा यासाठी स्वामींची करुणा भागत असतो. स्वामींची कृपा व्हावी, स्वामींनी गाऱ्हाणे ऐकून मदतीला धावून यावे असे भाविक मागत असतात. परंतु स्वामींच्या दारात गेल्यानंतर, स्वामीचरणी नतमस्तक झाल्यानंतर ब्रह्मांड नायक सद्गुरू परमेश्वराकडे नेमके काय मागावे हेच अनेकांना कळत नाही, समजत नाही असे म्हटले जाते. नम्रपणे नतमस्तक व्हावे. स्वामी दोन्ही हाताने भरभरून देणारी गुरुमाऊली. कृपा सिंधू सद्गुरूंच्या अर्थात स्वामी महाराजांच्या दारात गेल्यावर नेमके काय मागावे याचा विचार अनेकदा केला जात नाही. स्वामींसमोर उभे राहिलो की आपण काय मागतो तर, महाराज मला कार द्या, वाहन द्या, महाराज बंगला द्या, महाराज मला ऐश्वर्य द्या. पण लक्षात ठेवा की सुख, समृद्धी, शांतता, आरोग्य, संतती, संपत्ती, जय लाभ, काम, धर्म, अर्थ, मोक्ष देणाऱ्या परमेश्वराकडे जाऊन आपण काय मागतो? जो ऐश्वर्याचा अधिपती आहे, जो ब्रह्मांडाचा नायक आहे, त्या नायकाच्या दारात जाऊन काय मागावे हे आपल्याला कळले पाहिजे असे सांगितले जाते. स्वामी दोन्ही हातांनी भरभरून मन मोकळेपणे देणारे माऊली आहे. त्यामुळे खुद्द स्वामी देणार असतील तर नेमके काय मागावे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि तसे आचरणही केले पाहिजे. आचरण करणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. केवळ विचाराने नाही, आचरणानेही आपण आपली कृती ठेवावी असे म्हटले जाते. स्वामी नक्कीच आपली पाठ राखण करतील. प्रत्यक्ष परमेश्वर असलेल्या स्वामीकडे खरंच काय मागायचे असेल तर म्हणावे की सुख दे, कारण सुख मागितले की त्यात सगळे आले. सुख मागत असताना स्वामींना सांगावे, असे सुख द्या की ज्या सुखात तुम्ही सदैव आमच्यासोबत असाल. गुरु माऊली स्वामी आपल्यासोबत असतील तर दुःखाच्या काट्यावरून चालून मनुष्य सुखाच्या पर्वतापर्यंत पोचू शकतो. हे कायम आवर्जून ध्यानात ठेवावे. स्वामी सदैव पाठराखण करत असतात. पाठराखण करत असताना स्वामी सदैव आमच्यासोबत राहा हे मागा. स्वामी नक्कीच आपली पाठराखण करतील. स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी नक्की शुभ करतील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामी महाराजांप्रती केवळ नम्र, शरणागत आणि समर्पण भाव ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. स्वामींकडे एकच प्रार्थना करा की हे स्वामीराया, माझ्याकडून काही चुकलं असेल तर मनापासून माफी मागते. सर्वांना सुखी ठेवा, सर्वांना चांगली बुद्धी द्या, हीच तुमच्याकडे प्रार्थना करते. आणि आम्ही जे काही काम करतो त्याच्यावर तुमचा सदैव आशीर्वाद राहू दे, हीच तुमच्याकडे प्रार्थना. अशी स्वामींजवळ प्रार्थना करा. स्वामी नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देतील. अशा प्रकारे आपण पाहिलं की कृपा सिंधू स्वामींच्या दारात, मठात गेल्यावर नेमके काय मागावे. तर तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.